विद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवती ज्ञानेन तत्पदं बोधितं। जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिवार महादेव। वंदे श्रीमद्रामं सद्गुरुमतिशान्ति सीतया श्लेष्ठं कामादिराक्षसारी भवजलध तत्वबोध सेतुकरं। ओम तत्सत ब्रह्मणे नमः। संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय। सद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरु शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून, सद्गुरु पंडित पितांबरजींना वंदन करून, जगद्गुरु शंकराचार्यांना वंदन करून, जगद्गुरु पंचाचार्यांना वंदन करून, त्रिकाल वंदनीय गुरुमाऊली लिंगायक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरु महादेव कुंभार अप्पाजी यांच्याही चरणी शिर साष्टांग प्रणिपात करून, तुम्हा सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी विनम्र अभिवादन करून पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया। 223 पान नंबरवर आपण विषवत त्याग करिये साधू संग, पोते साधू संग सदा जे मनो ते नाभंग, ह्या जो दुहा आहे ह्याचा अर्थ आपण बघत आहोत। शब्दस्पर्श रूप रसादी जो निश्चित विषय आहेत त्याचा विषाप्रमाणे त्याग करून, शब्दाचा त्याग करायचा नाही तर निषिद्ध शब्दाचा त्याग करायचा। आणि विहित शब्द जी आहे ती मुखानं शब्दानं वापरायचे, निषिद्ध शब्द तोंडाला येऊ द्यायचे नाहीत। निषिद्ध शब्दाचा त्याग करून विषाप्रमाणे त्याग करा आणि साधू संग करा। करिये साधू संग म्हणजे ज्ञान वैराग्य दया संतोष अकाम अक्रोध क्षमा सदाचार इत्यादी सुलक्षणांनी संपन्न श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरूचा समागम करावा। हे जे गुण आहेत वरचे दिलेले, एवढे गुण असणाऱ्या सद्गुरूचा संताचा समागम करावा म्हणजे सेवा करावी। अशा सद्गुरूच्या समागमाने आपण स्वतःही क्षमा दया संतोष आदी साधने प्राप्त होतात। अशा संताचा सद्गुरूचा जर समागम केला, सेवा केली, त्यांच्या सानिध्यात वस्ती केली, त्यांच्या सानिध्यात कालक्रमण केलं तर अंजानपणानं क्षमा दया संतोष इत्यादी साधने आपल्यालाही प्राप्त होतात। द्राक्षाचा वेल लिंबावरी गेला, कडू का झाला संगती गुण। चांगल्याची संगत केली तर आपल्याला सुद्धा त्याच्या अंगचे गुण आपल्यामध्ये येतात, आणि वाईटाची संगती केली तर ती सुद्धा गुण आपल्यामध्ये उतरतात। म्हणून सज्जनाचा संग सदैव करावा। जीवाने मोक्ष होण्यासाठी विषयाचा त्याग करून, मोक्ष जर करून घ्यायचा असेल, मोक्ष होण्याची जर इच्छा असेल तर विषयाचा त्याग करावा। विषय किती आहेत? ओम नमः शिवाय। पाच विषय कोण शब्द रूप आणि रस गंध। ओम नमः शिवाय। बरोबर। ओम नमः शिवाय। शब्द स्पर्श रूप रस गंध हे जी 5 विषय आहेत, ह्या विषयामध्ये अडकून पडू नये तर ह्याचा त्याग करावा।
शब्द मुखानं, वाणी दिली बघा. सगळ्या प्राण्याला वाणी दिलेली नाही. सगळ्या प्राण्याला बोलता येत नाही. किती जरी त्रास झाला तरी कुणी त्रास दिला हे तोंडानं सांगता येत नाही. मानेवर सुरी ठेवली सुद्धा तरीसुद्धा मला मारू नको म्हणता येत नाही. ज्यांना वाणी वाचा नाही, शब्द ज्यांना उच्चारता येत नाहीत, मग आपल्याला मनुष्य प्राण्याला ही वाणी दिली, वाचा दिली, त्याचा वापर जर व्यवस्थित चांगला केला तर पुन्हा वाणी मिळेल. नाही तर अशा मूढ प्राण्याच्या जन्माला जाऊन मानावर सुरी देईल कोणीतरीसुद्धा सांगतासुद्धा येत नाही. किती त्रास आहे बघा, त्यांना बोलून दाखवता येत नाही. मग ही वाणी दिली तर ह्या वाणीनं निषिद्ध शब्द बोलू नये. या 5 विषयाचा शब्द, निषिद्ध शब्द बोलू नये. निषिद्ध शब्द स्पर्शसुद्धा निषिद्ध स्पर्श करू नये. निषिद्ध स्पर्श करणं म्हणजे घाणीला स्पर्श करणं किंवा मांस, हाडं, ही जी निषिद्ध वस्तू आहेत ह्यांना स्पर्श करणं. असा निषिद्ध स्पर्श, पापी स्पर्श, ही निषिद्ध स्पर्श करू नये. शब्द स्पर्श. रूपसुद्धा निषिद्ध. रूप बघण्यापासून डोळ्याला दूर ठेवावं. निषिद्ध रूप बघू नये. शब्द स्पर्श. रूप, रस आणि गंध, निषिद्ध रसाचं सेवन करू नये. आणि दुर्गंधी तर आपण घेतच नाही, आवडतच नाही कोणाला. अशा प्रकारे ह्या विषयाचा विषाप्रमाणे त्याग करून काय करायचं सांगितलं? मोक्ष प्राप्त करून घ्यायचा असेल तर एकच करायचं की संताची संगती. संताची संगती, संताची सेवा, सद्गुरूची सेवा सदैव म्हणजे सारखं करावं. जीवाने मोक्ष होण्यासाठी विषयाचा त्याग करून उत्तम साधने संपादावी. उत्तम साधने म्हणजे काय? तर वर सांगितलेले साधने आपण सुद्धा स्वीकार करावे. ज्ञान, वैराग्य, दया, संतोष, अकाम, आक्रोश, क्षमा, सदाचार इत्यादी सुलक्षण आहेत. ह्या सुलक्षणाचा आपण स्वीकार करावा. ज्ञानप्राप्तीवर सारखा आपलं ज्ञानप्राप्ती करून घ्यावी. आणि ज्ञानप्राप्ती कोणती? तर मी कोण आहे हीच ज्ञान आहे. ब्रह्म काय आहे आणि मी कोण आहे. वैराग्य असायला पाहिजे, भूतदया असायला पाहिजे, अंतःकरण सदा संतुष्ट ठेवावं. संतुष्ट अंतःकरण कधी होतं? अंतःकरणात कोणतीही अपेक्षा नाही. आणि भूतकाळात काय झालं आणि भविष्यकाळात काय होईल ह्याचा जर अखंड विचार करीत राहिलं तर अंतःकरण स्थिर राहत नाही. भूतकाळात आपण जर सारखा भूतकाळातला विचार करत राहिलो, कुणी जर त्रास दिलेला असेल आपल्याला, तर ती भूतकाळातला विचार सारखा 100 वेळेस म्हणून दाखवतो आपण. ह्यानं खूप त्रास दिला, त्यानं मला असं केलं. मग ही भूतकाळात जातो आपण. मग भूतकाळात जर गेलं तर आपल्या दृष्टीमध्ये अमृत भरलेलं ईश्वरानं. आपण जेव्हा भूतकाळात जाऊ तेव्हा ती भूतकाळ जिवंत होतो. तो कसा? तर एखादी दुःखद घटना आहे जीवनात घडलेली किंवा कुणी आपल्याला त्रास दिल्याला, ती घटना आपण आठवणीत आणली, आपण तिथं गेलो, तर ती घटना लक्षात आली की आजही आपल्या डोळ्यातून अश्रू येतात. कारण ती सचेतन होते त्यावेळेसची घटना घडलेली. अमृत आहे आपल्या, अमृतमयच आहे हा आत्मा. तर म्हणून भूतकाळात जो सारखा जास्त वेळ भूतकाळात राहतो ना, त्याला भूत लागलं म्हणायला काहीच हरकत नाही.
भूतकाळाचं भूत लागलं त्याला, म्हणजे तो सुखी राहू शकत नाही. भूतकाळातल्या झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, जीवन गाणे गातच राहावे. अशी एक कविता होती बघा. झालेलं विसरून जायचं, गेलं झालं गेलं, गंगेला मिळालं वाहून गेलं ते आठवणीसुद्धा आणायचं नाही. म्हणजे आपण काय होतो, संतुष्ट राहतो. आणि भविष्यात काय होईल ह्याचा जर आपण विचार करीत बसलो तर सुद्धा आपण संतुष्ट राहू शकत नाही. चिंतित राहतो, चिंता करत राहतो. म्हणून भूतकाळातलाही विचार नको आहे, भविष्याची चिंता नको आहे. कारण भूतकाळात झालेलं आपण विचार करण्यानं त्याच्यात काही बदल होणार आहे का, ते होऊन गेलं. आणि भविष्यकाळाची चिंता करण्यानं त्याच्यातही बदल होणार नाही. कर्म घेऊन आलेलो आहो आणि तेवढं कर्म आपल्याला भोगावंच लागणार आहे. त्याच्यामुळं भविष्याची चिंता नको आणि भूतकाळात नको. जो वर्तमान काळात राहतो तो संतुष्ट राहतो. म्हणून संतुष्ट राहण्याचा मंत्र वर्तमान काळात राहणं. आताचा जो काळ आहे तो आनंदानं जगणं. म्हणून संतोष, अकाम, कोणतीही कामना नको आहे. क्रोध कोणावरही करू नये. क्रोध असा आहे बघा, क्रोधानं काय होतं तर क्रोधानं स्वतःचं रक्त आधी जळतं आणि पुन्हा समोरच्याला त्याचा त्रास होतो. क्रोध आलेल्या माणसाला आधी स्वतःला त्रास होतो आणि पुन्हा समोरच्याला होतो. क्रोध जर आला तर क्रोध काय सांगितलं, हातामध्ये विस्तवाचे अंगारे घेऊन दुसऱ्याच्या अंगावर फेकून देणं. म्हणजे आधी हात भाजतो आणि दुसऱ्याच्या अंगावर फेकल्यानंतर त्याच्या अंगावर पडतेत का पडो, नाही तर न पडो, पण आपला हात भाजल्याशिवाय राहत नाही. म्हणून अक्रोध, क्षमा करावी, सदाचार आणि इत्यादी लक्षणांनी संपन्न राहून हे लक्षणाचे संपादन करावे, असे अष्टवक्र मुनींनी जनकराजाला सांगितलेले आहे. अष्टवक्र मुनींनीही ज्ञान कोणाला सांगितलं तर जनकराजाला सांगितलं. पुढे श्लोक आलेला आहे, मीनाताई वाचा श्लोक. ओम नमः शिवाय. तुमचे चरणी वंदन. मुक्तिमिच्छसि चेतसात् विचवान विषवत्यज क्षमार्जवदया दोष सत्यं पीयूषवद्भज. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अर्थ, जनक राजाला कोण सांगू लागलेलं आहे, अष्टवक्र मुनी. जनक राजा, जर तुला मुक्ती हवी असेल तर शब्दादी 5 विषयाचा विषयाप्रमाणे त्याग कर आणि विषयाचा त्याग कर आणि पुन्हा काय कर, क्षमा, आर्जव म्हणजे सरळपणा, दया, संतोष आणि सत्य ह्या पंचकडीचे अमृताप्रमाणे सेवन कर. मोक्ष हवा असेल तर तुला काय करावं लागेल, मुक्ती प्राप्त करून घ्यायची असेल तर आधी तू पंचकडीचं सेवन कर. कोणती सांगितली पंचकडी, कशाचं सेवन करायला सांगितलं. ओम नमः शिवाय. मीनाताई बोला. ओम नमः शिवाय. ताई, अष्टवक्र मुनींनी जनक राजाला क्षमा, आर्जव, दया, संतोष आणि सत्य या पंचकडीचे अमृत सेवाचे सेवन कर असे सांगितले आहे. बरोबर. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ह्या पंचकडीचं सेवन कर. क्षमा, चूक झाली तरी क्षमा करून टाकावी, म्हणजे आपल्याला त्रास होत नाही. दुसऱ्याने त्रास दिला तरी त्याला क्षमा करून टाकली म्हणजे आपल्या मनाला त्रास होत नाही. म्हणून क्षमा,
आर्जव म्हणजे सरळपणा असावा. कुणाबरोबरच वाकडे जाऊ नये, घालून पाडून बोलू नये, ह्याच्यावर घालून त्याला, त्याच्यावर घालून ह्याला, असं बोलून सरळ, सगळं सरळ सरळ उघड जे आहे ते. ओटात एक आणि पोटात एक असंही असू नये. असं फटकन बोलणारं माणूस सरळ असतं. ते सरळ पोटात वेगळं ठेवून, वरून पोटात काळं आणि वरून सरळ. ओम नमः शिवाय. आपण जरी हे केलं, सहन केलं, ते पुढचं माणूस वारंवार बोलू लागल्यास मग काय करायचं त्याचं सांगा उत्तर मला. तसं मग आपलं रामदास स्वामींनी सांगितलं, जीवन जगत असताना जास्त सहन पण करायचं नाही, पण आपण सरळ राहायचं. धटाशी व्हावे धट. आपण सरळ पण तू वारंवार त्यात चुका करू लागल्यास तर काय करायचं नाही मग? नाही, मग तिथं प्रतिकार करायचा. धटाशी व्हावे धट, उद्धटाशी उद्धट, नटकटाशी नटकट असावे हो सर्वदा. रामदास स्वामींनी सांगितलेले. ओम नमः शिवाय. साधू संताबरोबर सरळ राहावं, परंतु पुन्हा पुन्हा जर कोणी त्रास देत असेल, वाकडे जात असेल, तर त्याच्यापेक्षा जास्त वाकडे जाऊन त्याला वाटावर आणावा. आणि तसं जीवन जगत असताना तसं करावंच लागतं. साधू संतांना सुद्धा तसं करावं लागतं बघा. आता ह्याच्यावर एक मी माझ्या जीवनातला दृष्टांत देते तुम्हाला. सरळ आपण, तुमचा प्रश्न बरोबर आहे. जीवन जगत असतानाही अशा खूप अडचणी येतात. ऐकायला बरोबर आहे ही, पण जगत असताना ती तितकं दक्षतेनं जगता येत नाही. कपिलधारला जाऊ लागले. कपिलधारला जात असताना एक आजी आली. अगदी वाकलेली होती. म्हणून मला काय वाटलं, आपल्याला उभं राहता येतं, आपण धष्टपुष्ट आहे, तर आपल्याला ईश्वरानं पायही चांगले दिलेत, तेवढंच त्याच्यावर आपण काय करावं, दया करावी, समजा उपकार करावा. म्हणजे त्यांना बसायला जागा द्यावी, दुसरं कोणचं आपलं काय द्यायचं नाही, काय नाही. आपल्याला उभं राहता येतं आणि त्यांना उभं राहता येत नाही. वाकलेली होती, काठी होती, म्हणून त्या आजीला मी बसायला जागा दिली. पुढचा स्टॉप आला आणि पुढच्या टॉपवर गेल्यानंतर तिच्या शेजारचं माणूस खाली उतरलं. मी त्या आजीला म्हणलं, आजी पलीकड सरका, मला बसू द्या. नाही म्हणली, नाही 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 म्हणली, तुला नाही बसू देणार. मी म्हणलं, आजी मी तुम्हाला जागा दिली, मी उठून जागेवरचं शीटवरचं, आता मला बसू द्या. शेजारचं तुमचे माणूस उतरलं आहे. नाही म्हणली, माझ्या नातीला बसायचं इथं. मी म्हणलं, आजी मी तुम्हाला जागा दिली. मी पण थोड्या मोठ्या आवाजात म्हणलं, आता आजी मीच तुम्हाला जागा दिली आणि तुम्ही मला जागा देत नाहीत. ती शेजारचं उतरलं तरी, तर ती मला काय म्हणते, तुला काय दे म्हणलं होतं का जागा. मी ना तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर. म्हणून रामदास स्वामींनी जीवन जगत असताना कसं जगावं हे सांगितलं. साधू संताबरोबर सरळ राहावं, सरळ माणसाबरोबर सरळ राहावं, पण वारंवार जर वाकड्यात शिरत असेल तर त्याला मग लाईनीवर आणावंच लागतं. तिथं जीवन जगत असताना स्वाभिमान असल्याशिवाय जीवन जगताच येत नाही. मुक्ती मिळण्यासाठी तरणे को लीनता, जगणे को स्वाभिमान पाहिजे. लीनता तरायचं असेल तर लीनता पाहिजे. आणि लीन कुणापुढे व्हायचं, साधू संतापुढी, सरळ माणसापुढी, दुष्टापुढी नम्र होऊ नये, असं साधू संतांनी सुद्धा सांगितलेलं आहे. कारण त्याचा ते फायदा घेतात. एखादा साधू संत दिसू द्या, शुभ्र कपडे अंगावर, गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ आहे, भस्म कंपाळाला लावलेले आहे, असा माणूस शिटावर बसला तर गुंड आले तर उठ मला शिटावर बसू दे तुझ्या, असं म्हणतात. मग जगायचं असेल तर स्वाभिमान पाहिजे. जगणे को स्वाभिमान, तरणे को अन्नदान आणि करणे को अन्नदान आणि तरणे को लीनता. करायचं असेल तर लीनता, करायचे तर अन्नदान. अन्नदानासारखं श्रेष्ठ दुसरं कोणतंच दान नाही. का तर अन्न पूर्ण तृप्ती होते अन्नदानामध्ये. आता बास बाबा, आता नको. कोणतंही दान आपण केलं तरी आता बास बाबा म्हणत नाही. पैसा द्या, धन द्या, वस्त्र द्या, पण अन्न मात्र आता बास. किती पंचपक्वान जरी आणले तरी नाही नाही आता नको, आता बास.
पूर्ण तृप्ती होते म्हणून करणे को अन्नदान सांगितलं. करायचं असेल तर साधू संतापुढे नम्रच व्हावं लागतं. नम्रता तरणे को नम्रता सांगितलं. आणि जगायचं असेल तर स्वाभिमान सांगितला. स्वाभिमान असल्याशिवाय प्रपंचात जगता येत नाही. क्षमा, साधू संतापुढे नम्र व्हावं. कुणाकडून चुकलं तर क्षमा करावी. त्याच्याकडून चुकलं ही लक्षात घ्यावं. चुकलं असेल तर, मुद्दाम केलं असेल तर ती अपराध असतो, ती क्षमा नसते. अंजानपणानं ती चूक नसते. आणि चुकीला क्षमा असते, अपराधाला शिक्षा असते. चूक जर झाली अंजानपणानं तर क्षमा करून टाकावी. आर्जव म्हणजे सरळपणा. कुणाशीच वाकडेत जायचं नाही, सरळ राहायचं. जी पोटात आहे तीच ओठात. पोटात वेगळं आणि ओठात वेगळं जर असेल तर त्याला आर्जव असं म्हणत नाहीत. सरळपणा. दया, भूतदया, प्राण्यावर दया करावी. अडचणीत कोणी सापडलं तर त्याला दया करावी, त्याच्यावर दया करावी. प्राणी मात्रावर, सगळ्यावर दया करावी आणि संतुष्ट राहावं. जी घडायचं ते घडणारच आहे असं म्हणून संतुष्ट राहावं. आपण काळजी केल्यानं त्याच्यात काहीच फरक पडणार नाही. आणि अल्पसंतोषी राहावं. हाव 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 केली तर मनुष्य संतुष्ट राहू शकत नाही. एक वस्तू प्राप्त झाली की दुसऱ्या वस्तूवर मन जाऊन बसतं आणि ते प्राप्त करण्यासाठी पुन्हा पळत राहतं. ती वस्तू झाली की मला प्राप्त वस्तू झालेली ही विसरून जातं आणि पुढची वस्तू त्याला पाहिजे असते. ज्यावेळेस सायकल पाहिजे असते, आपल्याकडं आहे किंवा आपण पायी चालत आहोत, तेव्हा वाटतं सायकल असावी. सायकल मिळाली की वाटतं मोटरसायकल असावी. ती सायकल मिळाली ह्याचं विसरून जातं आणि पुढचं पाहिजे. मोटरसायकल मिळाली की तो त्याच्या पुढच्याकडं बघतो. 4 व्हीलर असावी. मग ही असे लोक कधीच संतुष्ट राहू शकत नाहीत. अल्पसंतोषी कोणाला म्हणतात? ईश्वरानं दिलं ते भरपूर दिलं. मला जेवायला कमी नाही, वस्त्राला कमी नाही, रोज घालण्यापुरतं वस्त्र मिळतं. असं अन्न, वस्त्र आणि निवारा, बस राहण्यापुरता निवारा, काहीच घेऊन जायचं नाही. मला मोक्ष प्राप्त करून घ्यायचा आहे. एवढंच जर आपल्याला, जास्त अल्पसंतोषी माणूस संतुष्ट असतो आणि ज्याला संग्रह करायचा आहे ना, तो कधी संतुष्ट राहू शकत नाही. आपल्याला वाटतं आपण संग्रह करत नाहीत, परंतु आपल्या मनामध्ये ती बुद्धी, ती सुप्त अवस्थेत, गुप्त अवस्थेत ती असतेच. मोह तिथं दडलेला असतो. म्हणून संतुष्ट राहावं. प्राप्त झालं की दुसरं प्राप्त व्हावं, प्राप्त झालं की त्याच्यापेक्षा पुढचं प्राप्त व्हावं. एका माणूस रस्त्याने जाऊ लागला, पायी जाऊ लागला नागनाथाला. आता जात असताना त्याला रस्त्यात काय झालं, कापसाची शेती दिसली आणि चांगला कापूस फुटलेला होता. त्याला काय वाटलं, थोडासा कापूस घ्यावा आणि वाती कराव्या आणि वाती लावाव्या नागनाथाला. मग कापूस वेचू लागला. थोडासा कापूस घेतला. पुन्हा तिथं काय विचार आला त्याच्या मनामध्ये, आता वाती लावायच्यात पण त्याला तूप लागेल ना, अजून जास्तीचा थोडा कापूस वेचावा. इथं कुणीच नाही ना त्याचा मालक जर असता तर थोडासा घेतला असता. मालक काय म्हणला तर वातीला घ्यायचं म्हणलं असतं. पण मोह कसा दडलेला असतो मधी. त्याला वाटलं इथं कुणीच नाही, थोडा जास्त कापूस विकावा, एखादा किलो, आणि तो वेचून विकावा आणि त्याचं तूप घ्यावून वाती लावाव्या. त्यानं 2-4 किलो कापूस वेचीपर्यंत कुणीच आलं नाही. पुन्हा त्याला वाटून जास्तच कापूस वेचला. तिथं गेला आणि मंदिराच्या दारामध्ये कापूस विकत बसला आणि कापूस विकला, दुसरा घेतला, विकला, वाती लावायच्या कुठंच गेल्या तो धंदा सुरू केला त्यानं. अशा प्रकारे मनामध्ये सुप्त अवस्थेनं मोह दडलेला असतो. ती मोहावर लक्ष ठेवावं आणि संतुष्ट राहावं. जे प्राप्त झालं ते बस, ईश्वरानं दिले ते भरपूर दिलं. किती दिले होय, ह्याची किंमत किती आहे? एक दात बसवायचा तर किती पैसे लागतात बघा. फुकट 32 दिले. डोळा, किडनी, त्याच्यामुळे ईश्वरानं भरभरून दिलेलं आहे.
त्यानं काय काय दिलं ह्याचा विचार करावा, काय दिलं नाही ह्याचा विचार करू नये. संतोष आणि सत्य व या पंचकडीचे अमृताप्रमाणे सेवन करावे. सत्यवचनी असावं. सत्यासारखी दुसरी कोणतीच साधना नाही, सत्यासारखं कोणतंच तप नाही. सत्य जर वाणी बोलत राहिली तर त्या वाणीमध्ये शक्ती येते. आणि सत्यवचनी सत्य बोलणाऱ्या माणसाचे शब्दसुद्धा खरे होतात. पुन्हा बोलतो तो सत्यच. सत्यम शिवम सुंदरम आपण म्हणतो. सत्य हेच शिव आहे, शिवाचं स्वरूपच सत्य आहे. असत्य बोलल्यामुळंच ब्रह्मदेवाचं मुंडकं कापलं गेलं. असत्य बोलण्यामुळं देव अपूज्य झाला. असत्य बोलण्यामुळं केतकीच्या फुलवर्ज केलं. म्हणून महादेवाला असत्य चालत नाही. म्हणजे सत्य हीच खरी साधना आहे आणि हे सत्य असावं. जेवढं होता होईल तेवढं सत्यच बोलावं. असत्य बोलण्याचं बोलूच नाही, टाळावं असं नाही, बोलूच नाही असत्य. एक मनुष्य मंदिरामध्ये बसलेला होता आणि मंदिराच्या समोरून गाय पळू लागली. तिथं 2 रस्ते फुटत होते आणि गाय रस्त्यानं पुढे पळू लागली. तिच्या मागं खटिक लागलेला होता आणि त्या खटकानं तिथं उभा राहून त्या व्यक्तीला विचारलेले, गाय ह्या रस्त्याने गेली का त्या रस्त्याने गेली? त्याला वाटलं सत्य जर बोलू तर हा खटिक गाईला मारेल आणि मला त्याचा दोष लागेल, आणि असत्य माझ्या मुखानं बोलू तर माझं सत्य वचन बोलण्याचा जो तप आहे तो तपामध्ये विघ्न येईल, ही माझी तपश्चर्या खंडित होईल. म्हणून तो काय म्हणाला, ज्यानं गाय गेलेली बघितली त्याला सांगताच येत नाही आणि ज्याला सांगता येतं त्यानं बघितलीच नाही. काय अर्थ होतं ह्याचा? ओम नमः शिवाय. आलं का लक्षात? ज्यानं बघितली त्याला सांगता येत नाही आणि ज्यांना सांगता येतं त्यानं बघितलीच नाही गाय कुठे गेली ती. अशाप्रमाणे टाळता येईल तेवढं टाळायचं आहे. ओम नमः शिवाय. डोळ्याने गाय बघितली पण डोळ्याला सांगता येतं का? तर सांगता येत नाही. मुखानं सांगता येतं पण मुखानं बघता येत नाही. म्हणून सगळ्यापासूनच सत्य कशाला म्हणावं, सत्यरूपी असत्य ते असं सुद्धा काही ठिकाणी सांगितलेलं आहे. गाय जर इकडं गेली असं त्यांनी सांगितलं असतं तर सत्यरूपी असत्य ते. सत्य बोलला आपण त्याचा परिणाम मात्र फार भयंकर असत्य होणार होता. म्हणून तिथं त्यांनी असत्यही बोलला नाही आणि सत्यरूपी असत्यही बोलला नाही. अशा प्रकारे संतोष सत्य या पंचकडीचे अमृताप्रमाणे सेवन करावे. असं कर असं कोण सांगितलं आहे, कोणी सांगितलं ही आणि कोणाला सांगितलं? ओम नमः शिवाय. पंचकडीचं सेवन करायला कोणी कोणाला सांगितलेलं आहे? बोला मीनाताई. ओम नमः शिवाय. ताई तुमच्या चरणी वंदन. अष्टवक्र मुनींनी जनक राजाला सांगितलेलं आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. जनक राजा विधेयी होते. राज्य करत असताना सुद्धा विधेय मुक्ती प्राप्त करून घेतलेली होती त्यांनी. जीवन मुक्ती नाही तर विधेय मुक्ती. म्हणून अष्टवक्र मुनींनी जनक राजाला ज्ञान दिलेले सांगितलेलं आहे. दोह्यात पूर्वार्धात विषयाचा त्याग करून महात्मा साधूचा समागम करावा. सारखं अखंड सारखं जेवढा होईल तेवढा साधूचा समागम करावा. प्रपंचात सुद्धा थोडं राहावं, साधूच्या संगतीत जास्त राहावं.
आपल्याला वाटतं बघा प्रपंच मी केला म्हणूनच मला जेवाय खायला मिळतं, पण तसं नाही. हर दाणे पे लिखा है खाने वाले का नाम. तुम्ही काही नाही केलं तरीसुद्धा तुमच्या नावचं तुमच्याकडं आपोआप येतं. म्हणून काही करू, ह्याचा अर्थ काही काम करू नये असा नाही, परंतु पोटापुरतं तर काम करावंच लागतं. पण मोह करू नये. मोह जर केला तर मोह आपण बघितला, आता कापूस वाती करायचं सोडून व्यापार करीत बसला. म्हणून मोह करू नये असे सांगितले. आता पुढे उत्तरार्धात गुरु निरूपण करतात. पोते सच्चिदानंद सदा. पोते म्हणजे स्वतः सच्चित आनंद सदा राहा. पोते म्हणजे स्वतः आपण देह, इंद्रिय, प्राण, मन, बुद्धी इत्यादीचा प्रकाशक प्रत्येगात्मा. पोते म्हणजे स्वतः आपण म्हणजे आत्मा. आणि हे आत्मा जो आहे तो देह, इंद्रिय, प्राण, मन, बुद्धी इत्यादीचा प्रकाशक आहे. इत्यादीला प्रकाशित करतो. जर ह्या देहामध्ये आत्मा नसेल तर हे इंद्रिय प्रकाशमान होतात का? कार्य करतात का? तर नाही. जोपर्यंत आत्मा आहे देहामध्ये तोपर्यंतच इंद्रिय कार्यरत असतात. म्हणून आत्मा ह्या देह, इंद्रिय, प्राण, मन, बुद्धी इत्यादीचा प्रकाशक प्रत्येगात्मा. प्रत्येकाच्या आत असलेला हा आत्मा, प्रत्येक नाना आत्मे, नानात्वानं जग भरलेलं आहे. ईश्वरच नानात्वानं नटलेला आहे. एकच आहे तो, पण त्याला अनेक होण्याची इच्छा झाली. म्हणून एक हम बहुसा, अनेक रूपांना नाना रूपानं नटलेला आहे, पण प्रत्येकामध्ये तोच आहे. सदा म्हणजे जागृतादी तीनही अवस्था. सदा म्हणजे तिन्ही अवस्थेमध्ये प्रत्येक आत्मा प्रकाशक आहे. 3 अवस्था कोणत्या? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय ताई. हां, सांगू? सांगा ना. जागृत अवस्था, स्वप्न अवस्था, सुषुप्ती अवस्था. बरोबर. जागृत अवस्था कशाला म्हणतात? कोण सांगते? जागृत अवस्था कशाला म्हणावं? येईल का लक्षात मीनाताई? कशाला म्हणावं जागृत अवस्था? सुनंदाताई पाटील. ओम नमः शिवाय. जी जागा असताना की व्यवहार पंचवते त्याला जागृत अवस्था नाही. ओम नमः शिवाय. बरोबर. झोपेतून सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत अनेक व्यवहार होतात. ती जागृत अवस्थेचे व्यवहार आहेत. त्याला जागृत अवस्था असं म्हणावं. स्वप्न अवस्था कशाला म्हणावं? सगळं बघून आपण अभ्यास करून आलेलो आहोत. स्वप्न अवस्था कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. स्वप्न अवस्था म्हणजे आपण जागा असताना जे काही बघितलेलं, पाहिलेलं, लक्षात आलेलं जे असतं ते विषय रात्री स्वप्नामध्ये जशाच तसे दिसतात. ते संस्कार अंतःकरणाला चिटकलेले असतात आणि तेच जशाच तसे दिसतात. तो स्वप्न प्रपंच जो दिसतो तो काहीच खरा नसतो बघा, पण दिसतो. स्वप्नामध्ये आहे तोपर्यंत तो सत्यच वाटतो, खरा वाटतो. त्याला स्वप्नावस्था म्हणावं. सुसुप्ती अवस्था म्हणजे निद्रा अवस्था. अशा तिन्ही आयुष्य अवस्थेत आणि त्याचप्रमाणे भूत, भविष्य आणि वर्तमानादी तीनही कालामध्ये सच्चित आनंदरूप म्हणजे ब्रह्मरूप आहो.
स्वप्नावस्था, जागृतावस्था, सुसुप्ती अवस्था किंवा भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ, ह्या सगळ्यामध्ये तो असतो प्रत्येक आत्मा. सच्चित आनंद म्हणजे ब्रह्मरूप असतो. शिवाय आपण ब्रह्म म्हणजेच आत्मा ब्रह्मरूप आहो. शिवाय आपण प्रत्येक आत्मा जे मनो ते म्हणजे मन आणि वाणी यास अगोचर. जे मनो ते म्हणजे काय? मन आणि वाणी. अगोचर म्हणजे जाणता येत नाही. मनाला आणि वाणीला आत्मा जाणता येत नाही, तर अनुभव घेऊनच जाणावा लागतो आत्मा. मन आणि वाणी यास अगोचर अप्रमेय. प्रत्यक्षादी प्रमाणास अविषय म्हणजे न कळणारा. प्रत्यक्ष इथं ब्रह्म आहे, इथं देव आहे किंवा इथं असं बोटानं दाखवता येत नाही. अगोचर ते आणि प्रमाणानंही सिद्ध करता येत नाही. कुणासारखा देव आहे, कुणासारखं ब्रह्म आहे सांगता येत नाही. प्रमाणच नाही त्याला. एकटंच एकमेव श्रेष्ठ आहे ते सगळ्यापेक्षा. म्हणून अप्रमेय प्रमाणानं ते सिद्ध करता येत नाही. अगोचर वाणीनं गोचर होत नाही. गोचर म्हणजे हाताला लागत नाही, डोळ्याला दिसत. हाताला लागणे, डोळ्याला दिसणे म्हणजे गोचर. आणि हाताला लागत नाही, डोळ्याला दिसत नाही म्हणजे अगोचर. मग कसा आहे आत्मा? डोळ्याला दिसतो का? हाताला लागतो का? त्याला हाताला आत्मा हातामध्ये घेता येतो का? तर नाही. म्हणून आत्मा अगोचर आहे, अप्रमेय. कोणत्याही प्रमाणानं सिद्ध करता येत नाही. प्रत्यक्षादी प्रमाणानं अविषय. प्रत्यक्ष कोणतंच प्रमाणानं आत्मा सांगताच येत नाही, विषयच होत नाही तो. म्हणजे न कळणारा. कशानंच कळत नाही, तर अनुभव घेऊन बघावा लागतो. काही गोष्टी अनुभव घेऊनच बघाव्या लागतात. तुकाराम महाराजांनी सांगितलं अनुभव घेऊन बघावा लागतो. तर जी साखरेतला गोडपणा आहे तो सांगून कळतो का? सांगून कळत नाही, तर ती खाऊनच बघावा लागतो. सांगून कळत नाही. साखरेसारखं दिसायला मग मीठ आहे का साखर आहे आपल्याला कळना, तर ती खाऊन अनुभव घेऊन बघावा लागतो. ते गोचर होत नाही, कळत नाही, ती विषयी होत नाही, प्रमाणानं सांगता येत नाही. स्वतः सिद्ध स्वयंप्रकाश. सिद्ध आहे तो स्वतःच आणि स्वयंप्रकाश. स्वयंप्रकाश कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. स्वयंप्रकाश म्हणजे तो स्वतः प्रकाशित आहे आणि दुसऱ्याला पण प्रकाशित करतो. आणि त्याला प्रकाशित करणारी दुसरी कोणतीही वस्तू नाही, त्याला स्वयंप्रकाश नाही. बरोबर. जो स्वतःच्या प्रकाशानं स्वयंप्रकाश आहे तो, आणि सगळ्या सृष्टीला तो प्रकाशमान करतो, सगळ्यालाच प्रकाशमान करतो. पण त्याला प्रकाशमान करणारी कुठंच वस्तू निर्माणच झालेली नाही, कोणतीच वस्तू नाही. असा जसा आहे तसाच अभंग. तो कधीच भंग होत नाही. आकाशाप्रमाणे. आकाशाला कुऱ्हाड मारल्यावर आकाश दोन तुकडे होतात का? तर नाही. तसाच तो अभंग आहे. त्याचा भंग होत नाही, नाश होत नाही. ज्यास कधी भंग नाही त्याला अभंग म्हणावं. अशा प्रकारचा हो व पोते सच्चिदानंद सदा. या चरणाच्या भावार्थाने असे समजते की सच्चित आनंदरूप परमात्मा सर्व मनुष्यात स्वात्मरूपे करून सदा सर्वदा प्राप्तच असतो. सर्वांमध्ये सच्चित आनंदरूप जो आत्मा आहे, ब्रह्म आहे, तो सर्वांमध्ये
कशाच्या रूपाने? स्वात्मरूपानं, आत्मरूपानं त्याच्यामध्ये आहे. स्वात्मरूपे करून सदा सर्वदा प्राप्तच असतो. आत्म्याला प्राप्त करायचं आपण म्हणतो आत्मज्ञान प्राप्त करायचं, आत्म्याला प्राप्त करायचं, पण किंवा देवाला प्राप्त करायचं. आपण जी वस्तू नाही तिला प्राप्त करतो. मग जी वस्तू आपल्या जवळच आहे तर तिला प्राप्त करता येतं का हो? कसा आहे आत्मा? स्वात्मरूपेण सदा सर्वदा प्राप्तच आहे. आत्मा तिथंच आहे, पण काय झालेलं आहे? त्याच्यावर आवरण आलेलं आहे म्हणून कळत नाही. पाणी आहे बघा, पाण्यावर शेवाळ आलं तर शेवाळ आल्यामुळं पाणी दिसतं का? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय दिसत नाही पाणी. हां, पण पाणी असतं का नसतं तिथं? मग खाली पाणी असते पण ते शेवाळवरती आवरण आल्यामुळे दिसत नाही. हां, मग तसंच आहे. अन्नमय कोशीवरी आत्मेवर आवरण आलेलं आहे, पण तो तिथंच आहे. आणि आपल्याला काय वाटतं? ह्या मंदिरात गेल्यावर प्राप्त होईल, तिथं गेल्यावर प्राप्त होईल. आपल्याला देव मिळवण्यासाठी, देव प्राप्त करण्यासाठी आपण फिरतो का नाही? मग देव प्राप्त करून घ्यायचा नाही तर देव तिथंच आहे. मग काय करायचं आहे? फक्त आवरण. कोणतं आवरण? तर अज्ञानाचं आवरण. अज्ञानाचं आवरण आलेलं आहे आत्म्यावर. ते आवरण बाजूला काढलं की आत्मा तिथंच आहे. त्याला प्राप्त करण्यासाठी कुठंच जायचं नाही. घरामध्ये अंधार आहे आणि त्या अंधारामध्ये एक सोन्याचा हार आहे ठेवलेला. आता त्या अंधारामध्ये आपल्याला ती प्राप्त करायचं आहे तर काय करावं लागेल? खुर्ची आणि खुर्चीवर सोन्याचा हार ठेवलेला आहे. मग ती आपल्याला प्राप्त करायचं आहे, पण तिथं अंधकार आहे तर काय करावं लागेल? ओम नमः शिवाय दिवा लावायला, उजेड करायला लागेल. हां, दिवा लावायला. प्रकाश झाला की तो मिळाला का कुठं दुसरीकडे फिरत जावं लागेल चारीधाम करीत ती मिळवण्यासाठी? नाही. मग तो तिथंच आहे. फक्त तिथला काय करायचं आहे? फक्त अंधकार, लाईट लावायची, बस. खटका दाबला की संपलं. मग खटका दाबला की अंधकार दूर झाला की तो खुर्ची प्राप्त झाली आणि खुर्चीवरचा हारसुद्धा प्राप्त झाला. त्याला कुठंच जायचं नाही. फक्त आपली जी दृष्टीनं ती बहिर्मुख आहे. आपल्याला काय वाटतं? कुठंतरी बाहेर देव आहे. ह्या मंदिरात देव आहे, त्या मंदिरात देव आहे, केदारनाथामध्ये देव आहे, परळी वैद्यनाथामध्ये देव आहे, कुठं पंढरपुरामध्ये देव आहे, म्हणून आपण बाहेर शोधत फिरतो. पण इथं काय सांगितलं? फक्त दृष्टी अंतर्मुख, दृष्टी फिरवा. दृष्टी फिरली की तिथंच देव आहे. तुमची जी दृष्टी बहिर्मुख झालेली, बाहेर जी शोधत फिरत आहात तुम्ही, पण बाहेर नाही होतो, तिथंच आहे. फक्त दृष्टी फिरवा. दृष्टी फिरली की झालं, तिथंच दर्शन आहे. एक रिक्षावाला जाऊ लागला. आपली कशी अवस्था आहे आपल्याला बघायची. कसं झालेलं आहे आपल्याला की आपण आपल्याच दारात उभे आहेत. आपण ह्या देहामध्ये आहेत, परंतु आपलं लक्ष स्वतःकडं नाही. बाहेर तोंड केलेलं आहे आपण आणि बाहेर तोंड करून उभा राहिलो. एक मनुष्य स्वतःच्या घराच्या दारातच उभारला आणि रिक्षा तिकून आला आणि त्या रिक्षाला म्हणू लागला, मला माझ्या घरी नेऊन सोड. तेव्हा त्या रिक्षावाल्यानं पत्ता विचारला. त्यानं सांगितलं, माझं घर हाऊसिंग सोसायटीमध्ये आहे, दत्त मंदिराच्या समोर आहे, तिथं मला नेऊन सोड. तेव्हा तो रिक्षावाला म्हणू लागला, तुम्ही तिथंच आहेत उभे, तुम्हाला कुठं नेऊन सोडू? तेव्हा तो नशेत होता. आपल्यालासुद्धा मायेची नशात चढलेली. तो नशेत असल्यामुळं तो म्हणू लागला, अरे तुला पैसे देतो की तुला काय फुकट नाही म्हणायलो का? पैसे पाहिजे तेवढे घे. तुला वाटलं का माझ्यापाशी पैसे नाहीत? पैसे घे आणि मला माझ्या घरी नेऊन सोड. त्याला काही सुधरत नव्हतं. घर कुठे त्याची त्यालाच कळत नव्हतं. तो तिथंच उभा होता दारातच, पण त्याला कळत नव्हतं की कुठे घर ते. तेव्हा त्याच रिक्षामध्ये एक संत बसलेले होते.
तो रिक्षावाला नाहीच म्हणू लागला, अहो तुम्हाला कुठं नेऊन सोडू, तुम्हीच तुमच्या दारात उभे आहात. तेव्हा तो मधी बसलेला संत जो होता, सद्गुरू म्हणावं त्याला संत, त्यांनी सांगितलं त्या रिक्षावाल्याला, अरे घे ना म्हणे, तुला काय करायचं घे, त्याला गाडीत घे आणि गाडीत त्याला घे आणि भर्र वाजव आणि तिथंच बंद कर आणि उतर म्हणून पैसे घे. तसंच केलं त्यानं, त्याला गाडीत घेतलं, फक्त थोडंसं भुर वाजवलं रिक्षा जागेवरच आणि तिथंच खाली उतरलं आणि सांगितलं तुझं घर आलं उतर. पुन्हा त्याचं घराकडं मूक झालं म्हणू लागला, मी तुम्हाला काय पैसे देत नव्हतो का, हे घ्या पैसे तुमचे 100 रुपये, आता मला आणून सोडलं तुम्ही माझ्या घरापर्यंत. तसंच आहे आपलं, आपण आपल्याच दारात उभे आहात, आत्मतत्व आपल्यामध्येच आहे, परंतु आपल्याला ती माहीत नाही आणि आपल्या सगळं भटकत फिरायलेलो आहोत बाहेर आपण. म्हणून तिथंच आहे, तर तिथलंच ते आत्मतत्व, तिथलंच ते ब्रह्मतत्व आपल्याला जाणायचं आहे. आणि ब्रह्मतत्व जाणलं की सगळ्याच तीर्थाचं स्नान झालं, सगळ्याच जितके तीर्थ आहेत तेवढ्याचं स्नान झालं, सगळ्या देवाची पूजा झाली, पूर्वजांचा उद्धार झाला, सगळ्यात महान पुण्याची प्राप्ती झाली. म्हणून अप्राप्त आहे असं भास होतो. आत्मा अप्राप्त नाही, देव अप्राप्त नाही, देव तिथंच आहे. कुठे शोधीची रामेश्वरानं, कुठे शोधीशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. हृदयातल्या भगवंताला तृप्त करा, पण आधी कर्म करावंच लागतं बरं का. आधी कर्म केल्याशिवाय आपण इकडं येत नाही. पण ही पुढी अद्वैत ज्ञानाकडं गेल्यानंतर कर्माची आवश्यकता नाही. ही जर कळू लागलं तर पुढेच जायचे, आपल्याला रमून जायचे त्याच्यामध्ये. ही देहसुद्धा माझा नाही म्हणून, देह माझा नाही, इंद्रिय माझे नाहीत, हे कोणीच माझं नाही, मी वेगळा आहे. आणि असं झालं की मोक्षच प्राप्त झाला. त्याची प्राप्ती करून घेण्यासाठी कित्येक जिज्ञासू जप तप तीर्थे इत्यादी अनेक साधनांनी अनुष्ठाने करतात. अप्राप्त आहे देव, अप्राप्त आहे हे ब्रह्म, म्हणून काय करतात, त्याची प्राप्ती करून घेण्यासाठी कित्येक जिज्ञासू जप तप तीर्थ इत्यादी अनेक साधनांनी अनुष्ठाने करतात. तरीसुद्धा त्यांना भ्रमांगाचीही भयांगाचीही म्हणजे वरवरची देखील प्राप्ती त्यास होत नाही. भयांगानं सुद्धा त्याला कोणतीच प्राप्ती होत नाही. आधी कर्म करावं लागतं, पुन्हा उपासना करावी लागते. कर्म करून पाप जातं, उपासना करून अंतःकरणाची चंचलता निघून जाते, मनुष्य शांत संतुष्ट होतो. आणि ह्या पंचकडीचं जेव्हा सेवन होतं तेव्हाच आपण मोक्ष प्राप्त करून घेऊ शकतो. कितीही कर्म करा तुम्ही, कर्मानं मोक्ष मिळत नाही. कितीही कर्म केलं तरी कर्मानं मोक्ष मिळत नाही. पण कर्माशिवाय सुद्धा मोक्षाकडं जाता येत नाही. साधन आहे कर्म, आधी कर्म करावंच लागतं. म्हणून कर्म आणि उपासना, निष्काम कर्म आणि निष्काम उपासना हे करून अद्वितीय ज्ञानाकडं आल्यानंतर मात्र पुढे जायचे, पुन्हा नाही मागं जायचं. कर्म करायचं, पण कर्म जरी केलं तरी मी केलं ही अहंकार अजिबात ठेवायचा नाही. सत्कर्म तर करीत राहायचं, पण मी निष्काम करायचं, काही मागणंही नको आणि मी केलं ही अहंकारसुद्धा नको. संतुष्ट राहतो असा माणूस, असा जो जीव आहे तो म्हणजे वरवरचे देखील प्राप्ती त्यास होत नाही. कशाने वरवरची प्राप्ती होत नाही? ओम नमः शिवाय. कशाने वरवरची सुद्धा प्राप्ती होत नाही? सुनीता. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. जप तप तीर्थ इत्यादी अनेक साधने अनुष्ठाने तरी सुद्धा
बाह्य अंगाचीही प्राप्ती होत नाही, मग ही करायचं नाही का? करावं का नाही? मग करायचं ना. मग कसं करायचं? ओम नमः शिवाय मी सांगू? हो सांग. निष्काम हा, करायचं निष्काम कर्म का? निष्काम आराधना हा. करून निष्काम उपासना, निष्काम कर्म करायचं, त्याच्याच महाग पडायचं, कर्म करायचं, मला काहीतरी दे, मला काहीतरी दे म्हणून त्याच्या महाग हातपाय धुवून लागायचं, तर मिळतच नाही त्यांना तसलं करण्याना. म्हणून निष्काम कर्म. कर्म तर करायचे, कर्म केल्याशिवाय तर मनुष्य राहू शकत नाही. थोडा वेळसुद्धा माणूस बिना कर्माचं बसू शकत नाही. उगीच एका जागेवर बसला तर खालची माती तरी उकरीतं माणूस हातानं, उगा काड्या तरी मोडतं, पण कर्माशिवाय राहू शकत नाही. म्हणून सत्कर्म करायचं. पण निष्काम कर्म आणि निष्काम उपासना करावी लागते, पण निष्काम कर्म आणि निष्काम उपासनेनं मुक्ती मिळत नाही. मग मोक्ष कशानं प्राप्त होतो? ओम नमः शिवाय. कशानं होतो मोक्ष प्राप्त? एवढं ग्रंथ पूर्ण झाला आता, एवढं तरी कळालं का की मोक्ष कशानं प्राप्त होतो? बोला लक्ष्मीताई, बोला. हां, अद्वैत ज्ञान म्हणजे काय? अद्वैत ज्ञान म्हणावं कशाला? नंदा काकी बोला. म्यूट करा बनाळे ताई. हां, ओम नमस्कार. ब्रह्मनिष्ठ सद्गुरू किंवा श्रोती सद्गुरू यांच्याकडून ज्ञान प्राप्त करून त्यांचा उपदेश घेऊन आपल्या प्रत्येकातल्या त्यांच्याकडून आपण उपदेश करून घ्यायचा आणि त्यांच्याकडून ज्ञान घ्यायचं. त्यावेळेस कुटुंब ज्ञान घेऊन कशासाठी घ्यायचं ज्ञान? आपल्याला आत्मज्ञान प्राप्त होण्यासाठी. आत्मज्ञान प्राप्त झालं म्हणजे काय झालं? आपण कोण आहेत, आपला आता आपण ओम नमः शिवाय. हां, बोला बोला मीनाताई. आत्मज्ञान झालं म्हणजेच मोक्ष प्राप्ती झाली ताई. मोक्ष. मोक्ष पंचीकरण ऐकत आहात आपण. मोक्षाकडे जायचंय आपल्याला, मोक्षासाठी खटपट आहे ही सगळी. म्हणून आत्मज्ञान करणं म्हणजे मोक्ष प्राप्त करून घेणं, अद्वैत ज्ञान करून घेणं म्हणजे मोक्ष प्राप्त करून घेणं. आपला वेळ झालेला आहे. राहिलेला विषय उद्या बघू. 2-3 दिवसामध्ये, 3-4 दिवसामध्ये आता ग्रंथ समाप्ती होईल. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व मोक्ष साधकांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. जे योग्य मुखातून शब्द बाहेर पडले ते सद्गुरूंचे, जे अयोग्य शब्द बाहेर पडले ते वाणीचा दोष. सर्वांच्या चरणी वंदन. ओम नमः शिवाय.